हे घे मोक्षा, अरे मामाकडून तुला गिफ्ट. थँक्यू. वाव, कसला मस्त हार आहे ना. काका मला माझ्या लग्नात पण सेम टू सेम असा हार पाहिजे. मामा, अरे किती करतोस तू माझ्यासाठी. आतापर्यंत माझे सगळे लाड पुरवलेस तू. थँक्यू. मामा, मी हा हार घेते, पण खरं सांगू का, माझ्याकडे खूप हार झालेत आणि सगळे तू दिलेस. आता लग्नातही किती सुंदर हार दिलास तू. मग जर तुझी परवानगी असेल आणि तुला वाईट वाटणार नसेल तर मी हा हार माझ्या आवडत्या व्यक्तीला देऊ शकते का? ठीक आहे, माझी काहीच हरकत नाहीये. श्रावणी, हा हार मी तुला देते. अगं काय काय बोलतेस तू? नाही ग, मला काय. श्रावणी, तुला आठवतंय माझ्या लग्नाच्या खरेदीच्या वेळी मी तुला एका हारावरनं खूप टोमणे मारले होते आणि तो हार मी हट्टाने तुझ्या गळ्यातून काढून घेतला होता. मला त्या चुकीचं प्रायश्चित्त करायचं आहे. मोक्ष नाही. अगं मामा, त्या दिवशी तो हार मी सिलेक्ट केला नव्हता. पिहूने श्रावणीसाठी सिलेक्ट केला होता आणि मी तो हट्टाने मिळवला. आणि तिने तो मोठ्या मनाने दिलाय. श्रावणी, माझी चूक झाली. मला जमलं तर माफ कर. आय एम सॉरी. अगं काय बोलतेस तू? कसली माफी मोक्ष? असं काहीच नाहीये. तू घेणार आहेस हे गिफ्ट. अगं नाही ग श्रावणी, प्लीज माझे. आज व्हॅलेंटाईन्स डे आणि व्हॅलेंटाईन्सला काय फक्त प्रिय करायला गिफ्ट द्यायचं नसतं. एक बहीण दुसऱ्या बहिणीला प्रेमाने गिफ्ट देऊच शकते, हो ना? प्लीज.